विषय राज्यशास्त्र प्रकरण नंबर 2 मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. 400 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क स्पष्ट करा. उत्तर प्रास्ताविक. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी जे अधिकार आवश्यक व महत्त्वाचे असतात त्यांना मूलभूत अधिकार म्हटले जातात. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागात कलम 12 ते 35 अंतर्गत मूलभूत अधिकारांची मांडणी करण्यात आली आहे. यापैकी मालमत्तेचा हक्क कलम 31 1978 च्या 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून काढून टाकण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांचे 7 गटात वर्गीकरण केले जाते. भारतीय राज्यघटनेत देण्यात आलेले मूलभूत हक्क. पहिला, समतेचा हक्क कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30, घटनात्मक उपायांचा हक्क कलम 32, इतर हक्क कलम 33 ते 35. समतेचा हक्क कलम 14 ते 18. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क देण्यात आला आहे. त्याचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे घेता येईल. 1. कायद्याचे समान संरक्षण. भारतीय राज्यघटनेतील कलम 14 अन्वये भारतीय राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या बाबतीत समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारू शकणार नाही. म्हणजेच कायद्यासमोर सर्वांना समानतेने वागवले जाईल. तसेच कोणालाही कायद्याच्या समान संरक्षणापासून वंचित केले जाणार नाही. सर्वसामान्य कायदा समानतेच्या मार्गाने सर्वांना लागू करणे म्हणजेच कायद्याचे राज्य होय, याचा उल्लेख 14व्या कलमात आढळतो. 2. भेदभावाचे उच्चाटन. राज्यघटनेचे कलम 15 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की राज्य केवळ धर्म, वंश, जात, लिंगभाव, जन्मस्थान किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजेच भेदभावाच्या कायद्याचे उच्चाटन केले जाईल. 3. शासकीय सेवेत समान संधी. राज्यघटनेतील कलम 16 नुसार राज्यातील सार्वजनिक सेवांमध्ये प्रवेश प्राप्त करण्याची प्रत्येक व्यक्तीला समान संधी असेल. केवळ धर्म, वंश, जात, लिंगभाव, कुळ, जन्मस्थान, वास्तव्य या कारणासाठी कोणत्याही व्यक्तीला शासकीय नोकरीसाठी अपात्र ठरवता येणार नाही. शासकीय सेवात सर्वांना सहभागी होण्याची समान संधी असेल. 4. अस्पृश्यता उच्चाटन. राज्यघटनेतील कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे आणि कोणत्याही स्वरूपात अस्पृश्यता पाळण्यात मनाई करण्यात आली आहे. अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजला जाईल. म्हणजेच 17व्या कलमाद्वारे अस्पृश्यतेचे उच्चाटन घडवून आणण्यात आले आहे. 5. पदव्यांवर निर्बंध. राज्यघटनेतील कलम 18 नुसार राज्य लष्करी, अगर, शिक्षणविषयक पदव्यांव्यतिरिक्त कोणतीही पदवी प्रदान करू शकणार नाही. तसेच भारताच्या कोणत्याही नागरिकाला परराष्ट्राकडून कोणतीही पदवी, अगर, किताब स्वीकारता येणार नाही. म्हणजेच 18व्या कलमानुसार घटनेने पदव्या देण्याची प्रथा बंद केली आहे. 7. स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 ते 22 अन्वये स्वातंत्र्याचा हक्क स्पष्ट करण्यात आला आहे. त्याची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेता येईल. 1. कलम 19. राज्यघटनेच्या 19व्या कलमान्वये भारतीय नागरिकांना पुढील 6 स्वातंत्र्य देण्यात आले आहेत. भाषणाचे व मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य. संस्था व संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. भारताच्या प्रदेशात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य.
भारताच्या प्रदेशात कोठेही राहण्याचे किंवा वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. फ. कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार करण्याचे स्वातंत्र्य. 19व्या कलमात देण्यात आलेल्या या स्वातंत्र्यावर अपवादात्मक परिस्थितीत येणाऱ्या मर्यादा देखील स्पष्ट करण्यात आल्या आहेत. 2. कलम 20. राज्यघटनेतील कलम 20 अन्वये स्पष्ट करण्यात आले आहे की अ. व्यक्तीने केलेले कृत्य त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्याविरुद्ध असून ते गुन्हा म्हणून ठरवले गेले तरच तिला शिक्षा होईल आणि तो गुन्हा घडण्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसारच तिला शिक्षा होईल. ब. कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्याबाबत एकापेक्षा जास्त वेळेला खटला भरता येणार नाही, तसेच एकापेक्षा जास्त वेळेला शिक्षा होणार नाही. क. एखाद्या गुन्ह्याबाबत आरोप लादलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या विरुद्ध साक्षीदार होण्यास सक्ती केली जाणार नाही. 3. कलम 21. राज्यघटनेचे कलम 21 अन्वये कायद्याने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीची जीवित किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. याचाच अर्थ असा होतो की कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्या जाऊ शकतात. संसद कायद्याने ठरवून दिलेल्या या पद्धतीनुसार या संदर्भातील कायदे संमत करू शकते. 4. कलम 22. राज्यघटनेतील कलम 22 अन्वये अ. जर एखाद्या व्यक्तीला अटक केली तर त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे कळवल्याशिवाय अटकेत ठेवले जाणार नाही. तसेच संबंधित व्यक्तीला तिच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा किंवा बचाव करण्याचा हक्क नाकारता येणार नाही. ब. अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर उभे करता येईल आणि मॅजिस्ट्रेटच्या हुकमाशिवाय तिला अधिक काळ अटकेत ठेवता येणार नाही. क. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेद्वारे कोणत्याही व्यक्तीला कायदा व सुव्यवस्थेखातर विनाकारण अटक करता येईल, मात्र त्या व्यक्तीला 3 महिन्यापेक्षा अधिक काळ अटकेत ठेवता येणार नाही. 4. शोषणाविरुद्धचा हक्क. कलम 23 व 24. भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 व 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क देण्यात आला आहे. त्याचे स्पष्टीकरण पुढील मुद्द्यांच्या आधारे करता येईल. 1. कलम 23. राज्यघटनेतील कलम 23 अन्वये माणसाची विक्री किंवा वेठबिगारी यांना मनाई आहे. या मनाई योजनेचा भंग करणे हा कायद्याप्रमाणे शिक्षेला पात्र होणारा गुन्हा ठरेल. अर्थात सार्वजनिक कार्यकर्ता सक्तीची नोकरी लागता येईल, मात्र त्याबाबत राज्य कोणत्याही आधारावर कसल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. 2. कलम 24. राज्यघटनेतील कलम 24 अन्वये 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास ठेवले जाणार नाही. तसेच अन्न धोक्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून काम करून घेतले जाणार नाही. या कलमास अनुसरून सरकारने 1952 मध्ये कायदा केला व 12 वर्षाखालील मुलांकडून काम करून घेण्यास बंदी घातली. भारतीय राज्यघटनेच्या 23 व 24 कलमात जो शोषणाविरुद्धचा हक्क देण्यात आला आहे तो कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे. याद्वारे समाजातील वंचित घटक शोषणाच्या विरोधात न्याय मागू शकतात. ड. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. कलम 25 ते 28. भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आला आहे. धर्मनिरपेक्षतावादाची संकल्पना याद्वारे स्पष्ट होते. पुढील मुद्द्यांच्या आधारे या हक्काची माहिती जाणून घेता येते. 1. कलम 25. राज्यघटनेतील कलम 25 अन्वये सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि स्वास्थ्य यांना बाधक नसणाऱ्या बाबतीत सर्व व्यक्तींना आपल्या विवेकबुद्धीनुसार धर्माचा उच्चार, आचार आणि प्रचार करण्याचा हक्क आहे. भारतात विविध धर्माचे लोक राहतात. 25व्या कलमानुसार सर्व व्यक्तींना आपल्या धर्माचे आचरण करण्याचा हक्क असेल, मात्र कुठल्याही धर्मास राज्याचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता मिळणार नाही. 2. कलम 26. राज्यघटनेतील कलम 26 अन्वये सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था यांना बाधा पोचणार नाही. या स्वरूपात प्रत्येक धार्मिक संप्रदायास पुढील अधिकार असतील. 1. धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे. ब. धार्मिक बाबतीत स्वतःच्या संस्थेचा कारभार पाहणे. क. स्थावर व जंगम
संपत्तीची मालकी असणे व ती संपादन करणे. कायद्यानुसार सदर संपत्तीचा कारभार पाहणे. थोडक्यात धार्मिक संस्था स्थापन करण्याचा, त्याबाबत कारभार पाहण्याचा, संस्थेच्या खर्चासाठी संपत्ती बाळगण्याचा आणि संपादन करण्याचा अधिकार प्रत्येक धार्मिक पंथाला असेल. 3. कलम 27. राज्यघटनेतील कलम 27 अन्वये असे स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या कराची उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या अगर धर्मपंथाच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी खर्चिले जाण्याची शक्यता आहे असा कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही. म्हणजेच धर्माच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीकडून सक्तीने कर वसूल केला जाणार नाही. 4. कलम 28. राज्यघटनेतील कलम 28 अन्वये असे स्पष्ट करण्यात आले आहे की पूर्णपणे सरकारी खर्चावर चालणाऱ्या शिक्षण संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. बिनसरकारी शिक्षण संस्थांतून असे शिक्षण देण्यास कोणतीही हरकत नाही, मात्र ते शिक्षण घेतलेच पाहिजे अशी सक्ती कोणत्याही व्यक्तीवर केली जाणार नाही. म्हणजेच राज्याद्वारे चालणाऱ्या जाणाऱ्या शाळांत धर्माच्या शिक्षणाची सक्ती असणार नाही. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 व 30. भारतीय राज्यघटनेचे कलम 29 व 30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेता येईल. 1. कलम 29. राज्यघटनेतील कलम 29 अन्वये असे स्पष्ट करण्यात आले आहे की भारताच्या प्रदेशात किंवा त्याच्या कोणत्याही विभागात राहणाऱ्या कोणत्याही समूहाला जर स्वतःची भाषा, लिपी वा संस्कृती असेल तर त्याला ती जतन करण्याचा अधिकार राहील. तसेच राज्याद्वारे चालवण्यात जाणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देताना कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही. 2. कलम 30. राज्यघटनेचे कलम 30 मधील पुढील तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. धर्म आणि भाषेवर आधारित अशा सर्व अल्पसंख्याक वर्गांना स्वतःच्या पसंतीप्रमाणे शिक्षण संस्था स्थापन करण्याचा व चालवण्याचा अधिकार असेल. धर्म आणि भाषेवर आधारित एखाद्या अल्पसंख्याक वर्गाच्या व्यवस्थेखालील एखादी शिक्षण संस्था आहे म्हणून तिला मदत करताना राज्याला भेदभाव करता येणार नाही. घटनात्मक उपायांचा हक्क. कलम 32. भारतीय राज्यघटनेत जे मूलभूत हक्क देण्यात आले आहेत त्यांच्या संरक्षणाची तरतूद घटनेच्या कलम 32 अंतर्गत करण्यात आली आहे. यानुसार एखाद्या नागरिकाच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास तो न्यायमंडळाकडे दाद मागू शकतो. त्यामुळे हे कलम महत्त्वाचे आहे. या कलमाच्या अभावी मूलभूत हक्क निरर्थक ठरतात. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी या कलमास राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम म्हणून मानले आहे. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी व्यक्ती जेव्हा न्यायालयाकडे अर्ज करतो तेव्हा न्यायालयास पुढील 5 प्रकारचे आदेश काढता येतात. 1. बंदी प्रत्यक्षीकरण. 2. अधिकार पृच्छा. 3. परमादेश. 4. प्रतिषेध. 5. उत्प्रेषण. 6. इतर हक्क. आता त्यापैकी बंदी प्रत्यक्षीकरण. कोणत्याही व्यक्तीला अवैधपणे अटक वा स्थानबद्ध केल्यास त्या व्यक्तीला किंवा तिच्या नातलगाला न्यायालयाकडे घटनात्मक अर्ज करता येतो. यालाच बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतात. घटनेच्या 32व्या कलमाद्वारे हा अधिकार मिळाला आहे. बंदी प्रत्यक्षीकरण अर्जाची न्यायालय छाननी करते व वस्तुस्थिती खरी आढळल्यास स्थानबद्धतेतून मुक्त करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते. सर्व शासनावर न्यायालयाचा अधिकार बंधनकारक असतो. आणीबाणीच्या काळात या अधिकारावर बंधने येतात. 2. अधिकार पृच्छा. अधिकार पृच्छा. सरकारी अधिकारी किंवा शासनाच्या एखाद्या कृतीमुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती न्यायालयाकडे दाद मागू शकते. अशावेळी न्यायालय शासनाने ते कृत्य कोणत्या अधिकारान्वये केले अशी विचारणा करते व आपला निर्णय देते. या प्रक्रियेस अधिकार पृच्छा असे म्हणतात. न्यायालयाने मागितलेले स्पष्टीकरण देणे शासनावर बंधनकारक असते. ते स्पष्टीकरण न्यायालयास अमान्य असल्यास शासनाची कृत्ये बेकायदेशीर ठरवली जातात. 3. परमादेश. जेव्हा एखाद्या शासकीय अधिकाऱ्याकडून मूलभूत हक्काच्या विरोधी
कृत्य घडते व जी गोष्ट करावयास हवी ती जाणूनबुजून केली जात नाही, अशा वेळेस न्यायालयाने ती गोष्ट करण्याचा आदेश देते. त्या आदेशाला परमादेश असे म्हणतात. 4. प्रतिषेध. मूलभूत अधिकारावर गदा आणल्यास न्यायालयात जाता येते. त्यावेळी कनिष्ठ न्यायालयात खटला चालू असतो. अशा परिस्थितीत निर्णय घेणे अयोग्य वाटल्यास उच्च न्यायालयाकडे प्रतिषेधाचा अर्ज करता येतो. 5. उत्प्रेषण. मूलभूत अधिकाराची पायमल्ली झालेल्या व्यक्तीस कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागता येते. त्या अधिकाराला उत्प्रेषण असे म्हणतात. असाधारण परिस्थितीमध्येच अशी परवानगी मागता येते. इतर हक्क. भारतीय राज्यघटनेचे कलम 33 ते 35 अंतर्गत ज्या गोष्टी देण्यात आल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे. 1. कलम 33 सशस्त्र दले आणि मूलभूत हक्क. सशस्त्र दले, निमलष्करी दले, पोलीस दले, गुप्तचर यंत्रणा आणि तद्नुषिक दलाच्या सदस्यांना प्राप्त असलेल्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लादण्याचे किंवा त्यांना मर्यादित करण्याचा हक्क कलम 33 अन्वये संसदेला दिला आहे. आपली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडण्याची हमी व त्यांच्यामध्ये शिस्त राखण्याच्या हेतूने या तरतुदीचा समावेश केलेला आहे. कलम 33 नुसार कायदे करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाचा नसून तो केवळ संसदेला दिलेला आहे. याबाबत संसदेने केलेला कोणताही कायदा मूलभूत हक्कांच्या विरोधी आहे. या कारणास्तव त्यास कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. 2. कलम 34 मार्शल लॉ आणि मूलभूत हक्क. भारतातील कोणत्याही भूप्रदेशात मार्शल लॉ कार्यवाहीत असेल तर कलम 34 नुसार त्या भूप्रदेशातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध येतात. मार्शल लॉ लागू असलेल्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थित पुनर्स्थापित करण्यासाठी वा तो सांभाळण्यासाठी केलेल्या कृतीबाबत कोणतीही व्यक्ती किंवा सरकारी अधिकारी यांना बचाव करण्याचा अधिकार संसदेला आहे. संबंधित प्रदेशात मार्शल लॉ अंतर्गत संमत केलेल्या विधान, लादलेली शिक्षा, दंडित आदेश किंवा इतर कोणतीही कृती संसद कायदेशीर बंधनकारक करू शकते. संसदेने बचावासंदर्भात केलेल्या कोणत्याही कायद्याला तो कोणत्याही मूलभूत हक्काशी विसंगत आहेत या कारणास्तव कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. 3. कलम 35 ठराविक मूलभूत हक्कांची परिणामकारकता. काही विशिष्ट मूलभूत हक्कांना परिणामकारकता देण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला दिलेला नसून केवळ संसदेला दिलेला आहे. या तरतुदीमुळे संबंधित मूलभूत हक्कांच्या स्वरूपाबाबत आणि त्यांच्या उल्लंघनाबाबतची शिक्षा यामध्ये संबंध देशात एक वाक्यता निर्माण होण्याची हमी मिळते. कलम 35 मध्ये पुढील तरतुदी आहेत. पुढील विषयासंदर्भात संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. 1. एखादे घटक राज्य वा केंद्रशासित प्रदेश वा स्थानिक शासन वा इतर अधिसंस्थेतील विशिष्ट रोजगार किंवा नियुक्त्यांसाठी रहिवास ही अट नमूद करणे. कलम 16. 2. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश, आदेश आणि सर्व प्रकारचे अर्ज जारी करण्याबाबत सर्वोच्च व उच्च न्यायालयांव्यतिरिक्त इतर न्यायालयांना सक्षम बनवणे. कलम 32. 3. सशस्त्र दल, पोलीस दल वगैरे दलाच्या सदस्यांचे मूलभूत हक्क निर्बंधित वा मर्यादित करणे. कलम 33. 4. संबंधित क्षेत्रात मार्शल लॉच्या कार्यवाही दरम्यान केलेल्या कोणत्याही कृतीबाबत कोणतीही व्यक्ती वा सरकारी कर्मचाऱ्यांचा बचाव करणे. कलम 34. मूलभूत हक्कांतर्गत गुन्हा म्हणून घोषित केलेल्या कृतीबाबत शिक्षा नमूद करण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार संसदेला असेल. अस्पृश्यता व मानवी व्यापार, सक्तीचे श्रम या कृतीबाबत शिक्षा नमूद करण्यासाठी राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर संसद कायदा करू शकते. राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या वेळी वर नमूद केलेल्या कोणत्याही विशिष्ट संदर्भात एखादा कायदा कार्यवाहीत असेल तर संसदेने त्यामध्ये बदल दुरुस्ती करेपर्यंत व तो माघारी घेईपर्यंत त्यात सातत्य राहील. समारोप.
उपरोक्त चर्चेच्या आधारे असे सांगता येईल की भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे तपशीलवार व सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मूलभूत हक्कांचे विशिष्ट गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. यातील घटनात्मक उपाययोजनांचा हक्क महत्त्वाचा मानला जातो. याद्वारे नागरिकांना मूलभूत हक्कांबाबत न्यायालयीन संरक्षण प्राप्त झाले आहे. नागरिक मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागू शकतात.